नमस्कार. गुड मॉर्निंग. मिशन आरंभ 2024-25 इयत्ता 5वी हा उपक्रम माननीय आशिष शेरेकर साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी तो साकार झालेला आहे. त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आणि आभार. त्याचप्रमाणे जिल्हा स्तरावरून माननीय भास्कर पाटील साहेब, शिक्षणाधिकारी प्राथमिक, त्याचप्रमाणे त्यांना सहाय्य करणारे माननीय जयश्री कारले मॅडम, माननीय रवी भापकर सर या ठिकाणी जिल्हा स्तरावरून त्या मार्गदर्शन आणि संनियंत्रण करत आहेत. त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आणि आभार. पाथर्डी तालुका स्तरावरून या ठिकाणी माननीय अनिल भवर साहेब, गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती पाथर्डी, माननीय रामनाथजी कराड साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती पाथर्डी या ठिकाणी अगदी फोटो स्टुडिओमध्ये अगदी दैनिक उपस्थित राहून एक्सपर्ट शिक्षकाला या ठिकाणी मार्गदर्शन करतात, संनियंत्रण करतात. त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आणि आभार. त्याचप्रमाणे या ठिकाणी या उपक्रमासाठी पाथर्डी तालुक्यामध्ये जे तंत्रसहाय्य करतात, असे तंत्रसहाय्य करणारे शिक्षक माननीय संतोष घोगरे सर, नोडल अधिकारी माननीय भूषण कुलकर्णी सर, नोडल अधिकारी, आणि त्यांना तंत्रसहाय्य करणारे रामकिशन वाघ सर, प्राथमिक शिक्षक, सहाय्यक तंत्रसहाय्यक या ठिकाणी योग्य असं मार्गदर्शन करतात, संनियंत्रण करतात. त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आणि आभार. त्याचप्रमाणे या तासिकेला उपस्थित असणारे सर्व विद्यार्थी बांधव यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आणि आभार. मी पांडुरंग तुळशीराम घुमरे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काकडे वस्ती धामणगाव, केंद्र हंडाळवाडी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर. आज या तासिकेच्या माध्यमातून माझ्याकडे विषय आहे मराठी प्रथम भाषा. यामधील घटक आहे शब्द संपत्तीवरील प्रभुत्व आणि त्याच्यामधला उपघटक आहे शब्द कोडी. मित्रांनो, या घटकावर आधारित एक प्रश्न येतो 2 मार्कासाठी आणि त्याला भारांश आहे 4%. पहा विद्यार्थी मित्रांनो, शब्दकोडी हा जो घटक आहे हा अतिशय सोपा घटक आहे. या घटकाचं नाव आहे शब्द संपत्तीवरील प्रभुत्व. शब्द संपत्तीवरील प्रभुत्व म्हणजेच आपल्याकडे शब्दाची संपत्ती असली पाहिजे, शब्दाचा संग्रह आपल्याकडे असला पाहिजे, आपल्याला भरपूर शब्दांचा परिचय असला पाहिजे. मग यामध्ये 2 अक्षरी शब्द असतील, 3 अक्षरी शब्द असतील, 4 अक्षरी शब्द असतील, 5 अक्षरी शब्द असतील, या सर्व शब्दांचा आपल्याला या ठिकाणी परिचय असला पाहिजे, त्याचा संग्रह असला पाहिजे, आपल्याला त्यांचे अर्थ माहीत असले पाहिजेत. परंतु हे सर्व माहीत करण्यासाठी, आपल्याला शब्दाचा संग्रह करण्यासाठी, शब्द माहीत करण्यासाठी, शब्द परिचय करण्यासाठी आपल्याला आपल्या वर्गातील आपल्या इयत्तेचे म्हणजे पाठ्यपुस्तक आपल्याला पाठ्यपुस्तकाचं त्या ठिकाणी आपल्याला नियमित वाचन करावं लागेल. त्याचप्रमाणे आपल्या शाळेमध्ये असणारे जे ग्रंथालयाचे पुस्तकं आहेत, ग्रंथालयाच्या पुस्तकातील गोष्टीचं आपल्याला त्या ठिकाणी वाचन करावं लागेल, त्याच करणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आपल्या घरी, प्रत्येकाच्या घरी, बहुतेक विद्यार्थ्याच्या घरी दैनिक वर्तमानपत्र त्या ठिकाणी येतं. मग ते कुठलंही वर्तमानपत्र असेल, ते वर्तमानपत्रामधील खेळ कोडे हे जर आपण सोडवले, खेळाच्या बातम्या वाचल्या, कोडे सोडवले आणि शैक्षणिक बातम्या जर आपण त्या ठिकाणी वाचल्या तर आपल्याला त्या ठिकाणी शब्दाचा संग्रह होईल. म्हणजे या ठिकाणी शब्दाचा संग्रहासाठी आपल्याला नियमित वाचन करावं लागेल. मग विरोधार्थी शब्द असतील, समानार्थी शब्द असतील, शब्द समूहाबद्दल एक शब्द असेल, अलंकारिक शब्द असतील, वाक्प्रचार असतील, या सर्वांचं वाचन करणं आपल्याला या ठिकाणी आवश्यक आहे. आणि त्या वाचन करून आपल्याला शब्द परिचित करून घेणं हे महत्वाचं आहे आणि त्या शब्दाचे अर्थ आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. तसा हा घटक सोपा आहे. यामध्ये जे या घटकावर जे प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नाचा प्रत्येक पर्याय आपल्याला पडताळून पाहणं आवश्यक आहे. प्रत्येक पर्यायामधील शब्दगट पडताळून पाहणं आपल्याला आवश्यक आहे. प्रत्येक पर्यायामधील अक्षराचा समूह आपल्याला पडताळून पाहणं आवश्यक आहे. तर तेव्हाच आपण, जोपर्यंत सगळेच पर्याय आपण पडताळून पाहत नाहीत आणि योग्य उत्तरापर्यंत आपण निश्चित त्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत, तोपर्यंत आपलं उत्तर बरोबर आहे असं आपण त्या ठिकाणी गृहीत धरणं योग्य ठरणार नाही. म्हणून आपण आज या ठिकाणी या तासिकेच्या माध्यमातून काही शब्द आणि त्यांचा परिचय आपण या ठिकाणी करून काही शब्दांचा परिचय आपण त्या ठिकाणी करून घ्यावा. त्या शब्दाचे अर्थ आपण पाहूयात. सुरुवातीला आपण 2 अक्षरी शब्द या ठिकाणी पाहूयात. पहा,
दोन अक्षरी शब्द आणि त्यांचे अर्थ. पहिला शब्द आहे घाण. पहिला शब्द आहे घाण. आता घाण या शब्दाचा अर्थ आहे अस्वच्छ, मनाला वाईट वाटणारे. आपल्या घराभोवती किंवा घराच्या परिसरामध्ये अस्वच्छ परिसर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला ते पाहून आपल्या मनाला वाईट वाटतं. म्हणून आपण शक्यतो आपल्या घराच्या परिसरामध्ये किंवा सभोवताली आपण त्या ठिकाणी घाण करत नाहीत. याच्यामधला दुसरा शब्द आहे घार. बरेचसे पक्षी असतात. आता काही पक्षी कमी उंचावरून फिरतात, काही पक्षी मध्यम उंचीवरून फिरतात, पण घार जो पक्षी आहे हा पक्षी उंच आकाशातून त्या ठिकाणी भरारी घेतो. जरी तो आकाशातून भरारी घेत असला तरी त्या घार या पक्षाचं आपल्या पिल्लापाशी कायम लक्ष असतं पहा. त्याच्यानंतर पुढचा जो शब्द आहे घाव. घाव या शब्दाचा अर्थ आहे आघात, प्रहार, वार. पा या शब्दाचा जो अर्थ आहे आघात, प्रहार आणि वार. आघात करणे म्हणजे काही जर संकट आलं तर त्याला आपण आघात म्हणतो. पहा, माझ्यावर फार मोठा आघात झाला. प्रहार, कोणी जर जाणीवपूर्वक त्रास दिला तर माझ्यावर प्रहार झाला असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. असे या शब्दाचे अर्थ आहेत घाव, आघात, प्रहार, वार. त्याच्यानंतर पुढचा जो शब्द आहे, पुढचा शब्द आहे घाम. घाम या शब्दाचा अर्थ आहे उष्ण तापमानामुळे शरीरातून निघणारा द्रव पदार्थ. द्रव म्हणजे पातळ पदार्थ. आपण पहा, उष्ण तापमान जर असेल, आता उन्हाळ्यामध्ये पहा, उन्हाळ्यामध्ये उष्ण तापमान असतं आणि आपल्याला भरपूर त्या ठिकाणी गरमत असल्यामुळे आपल्या अंगातून त्या ठिकाणी काय होतो, घाम निघतो, म्हणजे पाणी निघतं. त्याचप्रमाणे आपण जर खूप कष्टाचं काम केलं, एखाद्या ठिकाणी कष्टाचं काम केलं तर कष्टाचं काम करत असताना आपल्याला त्या ठिकाणी शारीरिक कष्टाचं काम केलं तर त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे आपल्या शरीरातून घाम बाहेर निघतो. म्हणजे तो एक द्रव पदार्थ आहे, शरीरातून बाहेर निघणारा द्रव पदार्थ म्हणजेच घाम. त्यानंतर पुढचा शब्द आहे घास. घास या शब्दाचा अर्थ आहे गवताचा एक तो प्रकार आहे. आपल्या शेतामध्ये घास असतो पहा, आणि तो घास आपण जनावराच्या उदरनिर्वाहासाठी आपण जनावराला टाकत असतो. त्यालाही घास म्हणतात. आपण जेवताना भाकरीचा तुकडा मोडून भाजी बरोबर खातो आणि तोंडात टाकतो, त्यालाही आपण घास म्हणतो. म्हणजे घासाच्या या ठिकाणी असे दोन प्रकार, घासाचे या ठिकाणी दोन अर्थ होतात पहा. त्यानंतर पुढचा शब्द आहे रास्त. रास्त, योग्य, खरे, ठीक. खरं काय आणि खोटं काय हे ठरवण्याची जी पद्धत, हे ठरवण्याचा जो शब्द आहे तो म्हणजे रास्त. ठीक, खरे या शब्दाचा अर्थ होतो रास्त, योग्य, खरे, ठीक. यानंतर पुढचा शब्द आहे फस्त. संपवणे, एखाद्या वस्तूचा आस्वाद घेणे. फस्त या शब्दाचा अर्थ आहे संपवणे, एखाद्या वस्तूचा आस्वाद घेणे. आपण जर एखाद्या कार्यक्रमाला गेलो तर आणि एखाद्या कार्यक्रमामध्ये एखादा पदार्थ जर अतिशय रुचकर झाला, स्वादिष्ट झाला, तर तो पदार्थ आपण खूप आवडीने खातो आणि आवडीने खाल्ल्यानंतर आपल्या ताटामध्ये जेवढा पदार्थ आहे तो पदार्थ आपण त्या ठिकाणी काय करतो, संपून टाकतो म्हणजे फस्त करतो. त्या वस्तूचा आपण काय करतो, पुरेपूर आपण त्या ठिकाणी त्या वस्तूचा आस्वाद घेतो म्हणजे संपवतो, फस्त. त्यानंतर पुढचा जो शब्द आहे जास्त, भरपूर, एकापेक्षा अधिक. हा या शब्दाचा अर्थ होतो भरपूर, अधिक. म्हणजे याचा अर्थ असा की शाळेत जर मुले आले तर आपण म्हणतो आज भरपूर शाळेमध्ये मुलं आले, एकापेक्षा जास्त मुलं आली. म्हणजे या शब्दाचा अर्थ जास्त, या शब्दाचा अर्थ होतो भरपूर, जास्त, एकापेक्षा अधिक.
यानंतर पुढचा शब्द आहे स्वस्त. स्वस्त म्हणजे महाग नसलेला. स्वस्त म्हणजे महाग नसलेला. आपण बऱ्याच वेळा बाजारात जातो, कधी कधी बाजारामध्ये भाजीपाला स्वस्त असतो, कधी कधी महाग असतो, आणि मग भाजीपालाचा बाजार करून आल्यानंतर आपण त्या ठिकाणी सांगतो आज भाजीपाला फार स्वस्त होता, आज भाजीपाला त्या ठिकाणी महाग नव्हता. त्या ठिकाणी पुढचा शब्द आहे जस्त. जस्त हा एक धातू आहे. हा एक धातू आहे. प्राचीन काळापासून मानव त्याचा वापर करत आहे. त्यानंतर पुढचा शब्द आहे मस्त. मस्त म्हणजे उन्मत्त, नशेत असलेला. आणि याचा दुसरा शब्द मस्त, याचा दुसरा अर्थ चांगला पण होतो, पण या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी उन्मत्त, नशेत असलेला, या ठिकाणी असा त्या ठिकाणी अर्थ होतो. यानंतर पुढचा जो शब्द आहे गर्व. गर्व म्हणजे अभिमान. आनंद झाल्यानंतर या शब्दाचा वापर करण्यात येतो. आनंद झाल्यानंतर या शब्दाचा वापर करण्यात येतो. आपल्याला बऱ्याच वेळा एखादा आपण चांगलं काम केलं किंवा आपण चांगली तासिका घेतली तर आपल्याला त्या ठिकाणी आनंद होतो, आणि आनंद झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी सांगतो मी आज खूप सुंदर तास घेतला, मी आज खूप सुंदर तासिका घेतली. आणि हा शब्द आपल्या प्रतिज्ञेमध्ये सुद्धा आलेला आहे, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बंधू आहेत. म्हणजे गर्व या शब्दाचा अर्थ असा होतो की अभिमान आणि आनंदाच्या क्षणी सुद्धा हा शब्द या ठिकाणी या शब्दाचा वापर केला जातो. यानंतर पुढचा शब्द आहे पर्व. पर्व या शब्दाचा अर्थ आहे कालखंड, कालावधी. म्हणजे कालावधी या अर्थाने या शब्दाचा अर्थ घेतला जातो. पर्व या शब्दाने पर्व या शब्दाचा अर्थ कालखंड या अर्थाने त्याचा अर्थ घेतला जातो. कालावधी म्हणजे खूप कालावधी पूर्वी किंवा खूप कालखंडापूर्वी असा या शब्दाचा या ठिकाणी अर्थ होतो. त्यानंतर पुढचा शब्द आहे सर्व. सर्व म्हणजे सगळे, आणि सगळा एक वचन अनेक वचन, सगळा सगळे असाही त्या ठिकाणी अर्थ घेतला जातो. आपण बऱ्याच वेळा म्हणतो सगळे, सगळे लोक माझ्या बरोबर आहेत, असा त्याचा, सगळे लोक माझ्या बरोबर आहेत असाही त्याचा अर्थ होतो. सगळा गट माझ्या बरोबर आहे, सगळा गट माझ्या बरोबर आहे, आणि सगळा काळ मी अभ्यासामध्ये घालवला असाही त्या ठिकाणी त्याचा अर्थ होतो. सर्व म्हणजे सगळे, सगळा. सगळा हा एक वचनी शब्द आहे आणि सगळे हा अनेक वचनी शब्द आहे, असा त्याचा त्या ठिकाणी असा अर्थ होतो. पहा, यानंतर पुढचा जो शब्द आहे कर्ण. कर्ण म्हणजे कान, आणि कर्ण हे व्यक्तीचं सुद्धा नाव ठेवलं जातं. पहा, कर्ण या शब्दाचा अर्थ आहे कान. कर्ण हे व्यक्तीचं सुद्धा नाव ठेवलं जातं. मोठ्या अभिमानानं, स्वाभिमानानं हे नाव ठेवलं जातं. आणि कर्ण आपल्याला माहिती आहे, महाभारतातील युद्धामध्ये द्रोणाचार्याचा मित्र जो होता, द्रोणाचार्याचा सारथी जो होता, तो कर्ण होता. कर्ण असे या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी अनेक अर्थ आपल्याला त्या ठिकाणी घेता येतील कर्ण या शब्दाचे. त्यानंतर भान. भान म्हणजे सावध, जागृत, ही एक स्थिती आहे. पहा, भान म्हणजे सावध, जागृत, ही एक स्थिती आहे. आपण संकटाच्या काळी किंवा संकटाच्या समयी जागृत असलं पाहिजे. त्याचा अर्थ दक्ष पण होतो. आपण दक्ष असलं पाहिजे संकटाच्या काळी. त्यानंतर पुढचा जो शब्द आहे दान. दान म्हणजे मोफत देणे. आता आपण कोणाला मोफत देणं? मोफत देणं म्हणजे योग्य ठिकाणी गरज पाहून योग्य प्रसंगी मोफत देणं, म्हणजे त्याबद्दल कुठलाही मोबदला न घेणं, कुठल्याही मोबदल्यामध्ये दान करणं. मग आपण या ठिकाणी काय काय दान करतो? तर रक्तदान आपण त्या ठिकाणी करतो. या ठिकाणी आपण मतदान सुद्धा करू शकतो. मतदान आता झालं, त्या ठिकाणी आपण मोफत मतदान केलं. मोफत रक्तदान आपण करू शकतो. मोफत कन्यादान, एखादे वडील आपल्या मुलीचा थाटामाटात विवाह करतात आणि भरपूर त्या ठिकाणी कन्यादान करतात, म्हणजे मुलीला भरपूर सर्व प्रकारचं साहित्य त्या ठिकाणी देतात, म्हणजे कन्यादान करतात. अन्नदान, बरेचसे व्यक्ती आहेत की असे दानशूर व्यक्ती आहेत की अन्नदान करण्यामध्ये सगळ्यात पुढे असतात. मोफत अन्नदान करतात, मोफत लोकांना जेव घालतात. दान म्हणजे मोफत देणे, गरज पाहून देणे, योग्य वेळी
योग्य ठिकाणी कुठलाही मोबदला न घेता दान करणे, याचा अर्थ मोफत देणे. पुढचा शब्द आहे भान. भान म्हणजे सावध, जागृत, ही एक स्थिती आहे पहा. म्हणजे योग्य वेळी योग्य ठिकाणी जर आपण जागृत राहिलो नाही, योग्य वेळी योग्य ठिकाणी जर आपण सावध राहिलो नाही, दक्ष राहिलो नाही, तर कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी अनर्थ घडू शकतो, वाईट घटना घडू शकते, किंवा एखादी संधी आपल्या हातून त्या ठिकाणाहून जाऊ शकते. म्हणजे सावध राहणं, दक्ष राहणं, भान या शब्दाचा अर्थ आहे सावध, जागृत. पुढचा शब्द आहे दान. दान म्हणजे पुढचा शब्द आहे गूढ. गूढ. गूढ या शब्दाचा अर्थ आहे रहस्य, गहन आणि गुप्त, असा या शब्दाचा अर्थ होतो पहा. आणि याच्यानंतर पुढचा जो शब्द आहे दृष्टी. दृष्टी म्हणजे डोळ्याने पाहणे. ज्या दृश्य वस्तू असतील, दृश्य वस्तू, परिसरातील दृश्य वस्तू आपण सगळ्या डोळ्याने पाहतो, मग चांगले असतील वाईट असतील, म्हणजे ज्या सर्व वस्तू आपल्याला डोळ्याने दिसतात त्याला दृश्य म्हणतात, आणि ज्या डोळ्याने दिसत नाहीत त्याला अदृश्य म्हणतात. दृश्य म्हणजे डोळ्याने दिसणे आणि अदृश्य म्हणजे डोळ्याने न दिसणे, हा एकमेकाचा विरोधार्थी शब्द आहे, दृश्य अदृश्य. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी 2 अक्षरी शब्दाचा या ठिकाणी आपण परिचय करून घेतला, त्याचे आपण अर्थ पाहिले. आता यानंतर या 2 अक्षरी शब्दावर कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात या प्रश्नाचा आपण या ठिकाणी विचार करूया. ते प्रश्न आपण त्या ठिकाणी सोडून घेऊया. पहा, 2 अक्षरी शब्दावर येणारे प्रश्न. नमुना प्रश्न. प्रश्न 1, चौकटीतील अक्षराने सुरू होणारे 2 अक्षरी अर्थपूर्ण शब्द तयार होण्यासाठी रिकाम्या चौकटीमध्ये कोणते अक्षर येईल? प्रश्न अगोदर आपण समजून घेतला पाहिजे. चौकटीतील अक्षराने सुरू होणारे 2 अक्षरी अर्थपूर्ण शब्द तयार होण्यासाठी रिकाम्या चौकटीमध्ये कोणते अक्षर येईल? याच्यासाठी आपल्याला प्रत्येक पर्यायाची पडताळणी आपल्याला या ठिकाणी करायची आहे. 2 अक्षरी प्रत्येक शब्द या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5, 6 शब्द आपल्याला तयार करायचे आहेत. हे संपूर्ण शब्द आपल्याला अर्थपूर्ण झाले पाहिजेत आणि 2 अक्षरे झाले पाहिजेत. यासाठी आपल्याला योग्य पर्यायाची पडताळणी आपल्याला या ठिकाणी करून पाहावी लागेल. आपण पहिला पर्याय या ठिकाणी पाहू, य. आता ये जर पर्याय आपण या ठिकाणी पाहिला तर राय हा शब्द होतो. राय हा शब्द या ठिकाणी अर्थपूर्ण होत नाही, म्हणून हा पर्याय या ठिकाणी चुकीचा आहे. त्यानंतर दुसरा पर्याय आपण पाहिला तर आपण प्रत्येक शब्दाला जर तो पर्याय जोडून, अक्षराला पर्याय जोडून पाहिला तर रास्त, रास्त, हस्त, मस्त, जास्त, स्वस्त, जास्त आणि मस्त, म्हणजे ह्या ठिकाणी हा योग्य पर्याय आहे. रास्त म्हणजे योग्य, ठीक. फस्त, फस्त म्हणजे संपवणे, स्वाद घेणे. जास्त, जास्त म्हणजे भरपूर. स्वस्त, स्वस्त म्हणजे महाग नसलेला. जस्त, जस्त म्हणजे हा एक धातू आहे, प्राचीन काळापासून लोक त्याचा वापर करतात. आणि मस्त, मस्त म्हणजे चांगला. या ठिकाणी साहीची साही शब्द या ठिकाणी अर्थपूर्ण तयार झालेले आहेत, म्हणून या ठिकाणी अस्त हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. आता तिसरा पर्याय जर आपण याची पडताळणी केली या ठिकाणी तर तिसऱ्या पर्यायाची जर आपण या ठिकाणी पडताळणी केली तर रामी म्हणजे हा अर्थपूर्ण शब्द होत नाही. चौथ्या पर्यायाची जर आपण या ठिकाणी पडताळणी केली तर रान, रान हा अर्थपूर्ण शब्द या ठिकाणी तयार झाला. रान म्हणजे शेत, शिवार. तण, तण हा अर्थपूर्ण शब्द या ठिकाणी तयार होत नाही, म्हणून हे सर्व पर्याय बाकीचे कसे आहेत या ठिकाणी हा पर्याय या ठिकाणी हा पर्याय बरोबर आहे. हे सर्व पर्याय या ठिकाणी चूक आहेत. अशा पद्धतीने हे प्रश्नाचं हा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे यावर आधारित
दिलेल्या चौकटीत अर्थपूर्ण शब्द तयार होण्यासाठी अनुक्रमे अक्षर गटाचा कोणता पर्याय येईल. आता या ठिकाणी सुद्धा आपल्याला दोन अक्षरी दोन अक्षरी शब्द तयार करायचे आहेत. पण प्रश्नामध्ये काय सांगितलं, अनुक्रमे अक्षर गटाचा कोणता पर्याय येईल. या ठिकाणी प्रत्येक पर्यायामध्ये अक्षर गट दिलेले आहेत आणि या अक्षर गटाचा आपल्याला या ठिकाणी वापर करायचा आहे. तर पहिला अक्षर गट आपण या ठिकाणी पाहूया, घा न. घान. दुसरा दुसरा अक्षर या ठिकाणी पाहिला आपण, घार. तिसरा अक्षर या ठिकाणी पाहू आपण, घाव. चौथा अक्षर या ठिकाणी पाहू आपण, घाम. आणि पुढचा अक्षर या ठिकाणी पाहू आपण, घास. आता या ठिकाणी हे चारही शब्द अर्थपूर्ण तयार झालेले आहेत. घाण म्हणजे अस्वच्छ, मनाला वाईट वाटणारे. घार, घार म्हणजे आकाशात फिरणारा पक्षी. घाव, घाव म्हणजे प्रहार, वार. घाम, उष्णतेमुळे शरीरातून निघणारा द्रव पदार्थ. आणि घास, घास म्हणजे एक गवताचा प्रकार किंवा आपल्या तोंडातील घास. हा या ठिकाणी पर्याय या ठिकाणी योग्य या ठिकाणी बसलेला आहे. पुढचे पर्याय आपण या ठिकाणी वापरून पाहूयात. आता पुढचे पर्याय या ठिकाणी आपण वापरून पाहूयात. घास हा अर्थपूर्ण शब्द तयार झाला. घात हा पण अर्थपूर्ण शब्द तयार होतो. घाम हा पण अर्थपूर्ण शब्द तयार होतो. घार हा पण अर्थपूर्ण शब्द तयार होतो. आणि घाप या ठिकाणी हा अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही, म्हणून हा पर्याय त्या ठिकाणी बसत नाही. तिसरा पर्याय आपण या ठिकाणी वापरून पाहूया. घास, शेर शामरोगाचा आला, स आला असता तर घास शब्द झाला असता, म्हणून तिसराही पर्याय या ठिकाणी बसत नाही, म्हणून अर्थपूर्ण शब्द तयार होत नाहीत. चौथा पर्याय या ठिकाणी आपण वापरून पाहूया. घाट, घाट, घाळ. म्हणजे या ठिकाणी पहिला शब्द अर्थपूर्ण तयार झाला, दुसरा शब्द अर्थपूर्ण होत नाही, म्हणजे संपूर्ण शब्द या ठिकाणी अर्थपूर्ण तयार होत नाहीत. घाट या शब्दाचा अर्थ डोंगरातील आडवळणाचा रस्ता, म्हणून या ठिकाणी जो पर्याय आहे हा पहिला पर्याय या ठिकाणी योग्य आहे. यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, खाली दिलेल्या रिकाम्या चौकटीत योग्य अक्षर भरून अर्थपूर्ण शब्द तयार करा. आता या ठिकाणी तीन अक्षर दिलेले आहेत, प, ग, स. आणि प्रत्येक अक्षराच्या पुढे त्या ठिकाणी चौकट दिलेली आहे. या चौकटीमध्ये आपल्याला पर्यायामधला योग्य पर्याय निवडून त्या ठिकाणी तीनही अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहेत. तर याच्यामध्ये पहिला पर्याय आहे अर्ण. र वर अर्धा रपर आहे, अर्ण आपण असं त्याचा उच्चार करतो, र्ण. व वर त्या ठिकाणी अर्धा रपर आहे, गर्व या अर्थाने तो शब्द होतो. गर्व, सर्व, पर्व या अर्थाने तो शब्द होतो, गर्व. त्यानंतर ग, स्वर्ग अशा याच्या अर्थाने तो शब्द या ठिकाणी येतो, अक्षर त्या ठिकाणी येतं. अक्त, वक्त, या अर्थाने तो अक्षर त्या ठिकाणी आलेला आहे. आता आपण या ठिकाणी प्रत्येक पर्याय या ठिकाणी वापरून पाहूया. पहिला जो पर्याय आहे न, म्हणजे
गर्ण गर्ण हा अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही, म्हणून पहिला पर्याय या ठिकाणी चूक आहे. त्यानंतर या ठिकाणी दुसरा पर्याय या ठिकाणी आपण वापरून पाहूया. व वर अर्धा फार गर्व सर्व यामधला तो शब्द आहे. पर्व, गर्व आणि सर्व. पर्व म्हणजे कालखंड, कालावधी. गर्व म्हणजे अभिमान आणि सर्व म्हणजे सगळे, सगळा. या अर्थाने या ठिकाणी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे, म्हणून या ठिकाणी हा पर्याय त्या ठिकाणी या प्रश्नाला योग्य आहे. आता हा पर्याय योग्य आहे. पुढचेही शब्द आपण त्या ठिकाणी वापरून पाहूया. अर्ग, अर्ग, ग म्हणजे ग हा शब्द होतो. हा अर्थपूर्ण शब्द त्या ठिकाणी तयार होत नाही, म्हणून तिसरा पर्याय या ठिकाणी बसत नाहीये. आणि क, प, फक्त म्हणजे हा अर्थपूर्ण शब्द या ठिकाणी तयार होत नाही, म्हणून तीनही हे जे पर्याय आहेत, पहिला पर्याय चूक आहे, तिसरा पर्याय चूक आहे, चौथा पर्याय या ठिकाणी चूक आहे. या ठिकाणी योग्य पर्याय 2 नंबरचा आहे. आता पहा, आपण या ठिकाणी 2 अक्षरी शब्द, त्यांचे अर्थ आणि त्यावर आधारित प्रश्न याचं स्वरूप आपण या ठिकाणी पाहिलं. आता 3 अक्षरी शब्द आणि त्यांचे अर्थ या ठिकाणी आपण पाहूयात. आता 3 अक्षरी मध्ये पहिला शब्द आहे सडक. सडक, सडक या शब्दाचा अर्थ आहे रस्ता, वाट, मार्ग, रोड. रस्ता म्हणजे छोटासा रस्ता, एक वाहन जाईल इतपत मर्यादित. वाट, वाट म्हणजे एकच माणूस जाऊ शकेल इथपर्यंत मर्यादित. आणि मार्ग म्हणजे मोठा मार्ग, एकाच वेळी त्या मार्गावरून 2-3 वाहनं धावू शकतात, त्याला मार्ग म्हणतात. आणि रोड, रोड हा इंग्रजी शब्द आहे. रोड या शब्दाचा अर्थच मार्ग, रस्ता होतो पहा. त्यानंतर पुढचा शब्द आहे भडक. भडक म्हणजे गर्द, दिखाऊ हा शब्द त्या शब्दाचा अर्थ होतो. त्यानंतर पुढचा शब्द आहे चरक. चरक म्हणजे सूत काढण्याचे यंत्र. कापसापासून आपण कापड तयार करतो. कापड तयार करण्यापूर्वी त्याचं सूत काढलं जातं. ते जे सूत काढलं जातं ते या चरक या यंत्राच्या सहाय्याने सूत काढलं जातं. त्याचप्रमाणे त्याचा दुसरा अर्थ आहे ऊसाचा रस काढण्याचे साधन. ऊसाचे रस आपण पाहतो त्याला पण चरक म्हणतात. मग तो लाकडाचा चरक असेल किंवा लोखंडाचा चरक असेल, विद्युत उपकरण, त्याला विद्युत उपकरण म्हटलं जातं. अशा पद्धतीनं चरक या शब्दाचा अर्थ आहे सूत काढण्याचे यंत्र. त्याचा दुसरा अर्थ आहे ऊसाचा रस काढण्याचे साधन. सडक, आवेश, वेग. सडक, आवेश, वेग. आपण बऱ्याच वेळा राग आल्यानंतर आवेशात येऊन काहीतरी बोलून जातो त्या ठिकाणी. दुसरा शब्द आहे छदाम. छदाम हा 1 पैशाचा पावभाग. आपल्याला माहितीये आज वर्तमानामध्ये आपलं जे चलन आहे, आपलं चलन हे रुपयामध्ये चलन आहे. 1960 पूर्वीचा जर काळ आपण जर पाहिला तर त्या काळामध्ये पैशामध्ये चलन होतं पहा. 1 पैसा, 2 पैसा, 3 पैसे, 4 पैसे असं पैशामध्ये त्या ठिकाणी चलन होतं. आणि मग त्या चलनाचा जो भाग आहे, त्या चलनाचा जो भाग आहे त्यातला पाव भाग म्हणजे त्याला छदाम म्हटलं जातं. आपण जर मुलाचे आणि वडिलाचे जर भांडण झालं तर त्या ठिकाणी रागामध्ये वडील मुलाला सांगतात तू घराच्या बाहेर निघ, तुला मी एक छदाम सुद्धा देणार नाही.
अशा पद्धतीने त्या छदाम या शब्दाचा अर्थ होतो. छदाम म्हणजे हा 1 पैशाचा पावभाग. त्यानंतर पुढचा शब्द आहे बदाम. बदाम म्हणजे खाण्याचा एक पौष्टिक पदार्थ आहे, कारण त्याने शक्ती निर्माण होते. हा तो एक पदार्थ आहे. बदाम म्हणजे खाण्याचा एक पौष्टिक पदार्थ. गोदाम. गोदाम म्हणजे माल किंवा धान्य साठवण्याचे ठिकाण, त्याला भांडार सुद्धा म्हटलं जातं. पहा, मोठमोठे दुकानदार असतात, कापड दुकानदार असतील, किराणा दुकानदार असतील, यांच्यामध्ये दुकानामध्ये सामान तर असतंच, परंतु जर आपल्याला काही सामान जर कमी पडलं दुकानामध्ये, तर आपल्याला ते सांगतात थांबा मी तुम्हाला गोदामातून आणून देतो. म्हणजे वस्तू भांडार साठवलेल्या ठिकाणी भांडार जास्त, ते भांडार त्या ठिकाणी, भांडारामध्ये सामान त्यांनी त्या ठिकाणी ठेवलेलं असतं. हा जो शब्द आहे हा इंग्रजकालीन शब्द आहे, फार जुना शब्द आहे. इंग्रज लोक त्याला इंग्रजीतून गोडाऊन म्हणायचे. गो डाऊन म्हणजे खाली जा, गो म्हणजे खाली, गो म्हणजे जाणे, डाऊन म्हणजे खाली, असा त्या ठिकाणी अर्थ घ्यायचे. आणि त्या शब्दाचा अपभ्रंश होऊन गोडाऊन झालं. खऱ्या अर्थानं तो इंग्रजापासून आलेला शब्द आहे गोदाम. गोदाम म्हणजे माल, धान्य साठवण्याचे ठिकाण, त्याला भांडार सुद्धा म्हटलं जातं. पहा, त्यानंतर पुढचा शब्द आहे किमान. किमान म्हणजे कमीत कमी, सर्वात कमी, जी सगळ्यात कमी असेल त्याला किमान म्हणतात. पहा, यानंतर पुढचा जो शब्द आहे कमाल. कमाल म्हणजे जास्तीत जास्त, जास्तीत जास्त, सर्वात जास्त, जी सर्वात जास्त वस्तू असेल त्याला जास्तीत जास्त म्हणतात. याचा अर्थ जास्तीत जास्त, सर्वात जास्त. यानंतर पुढचा जो शब्द आहे उदर. उदर म्हणजे पोट, यामध्ये खाल्लेले अन्न साठवले जाते. पुढचा शब्द आहे उखाणा. उखाणा या शब्दाचा अर्थ आहे अप्रत्यक्षपणे व्यक्तीची नाव घेण्याची ही पद्धत आहे. पहा, लग्न समारंभ असेल तर त्या ठिकाणी वधूवराला बाकीचे मंडळी नाव घ्यायला सांगतात. वधूला वराचं नाव घ्यायला सांगतात, वराला वधूचं नाव घ्यायला सांगतात. नाव घेण्याची एक अनोखी पद्धत आहे. त्याचप्रमाणे महिला भगिनीचा मकर संक्रांती हा उत्सव असेल, मकर संक्रांती जर महिला भगिनी एकत्र जर आल्या तर त्या ठिकाणी नाव घेण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी करतात. आणि ही जी उखाणा याची जी म्हणजे आयडिया आहे, याची जी कला आहे, शक्यतो महिला मंडळीकडे याची आयडिया म्हणजे चांगली आहे. पुरुष मंडळीला शक्यतो ही आयडिया जमत नाही. उखाणा म्हणजे अप्रत्यक्षपणे व्यक्तीचे नाव घेण्याची पद्धत. पुढचा शब्द आहे छपाई. छपाई या शब्दाचा अर्थ आहे छापणावळ. छपाई करणे म्हणजे आपण पुस्तकही छापू शकतो, पुस्तकातील मजकूरही छापू शकतो, लग्नपत्रिकेतला मजकूर छापू शकतो, एखादा अन्य कोणता कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमाचा मजकूर आपण त्या ठिकाणी छापू शकतो. छपाई या शब्दाचा अर्थ छापणावळ या अर्थाने या ठिकाणी आलेला आहे. पुढचा शब्द आहे रजई. रजई म्हणजे झोपताना अंगावर घेण्याचे कापड. झोपताना अंगावर घेण्याचे कापड. पहा, आपण संध्याकाळी झोपताना रग अंगावर घेतो, चादर अंगावर घेतो, त्याचप्रमाणे रजई हा एक आपल्याला झोपताना अंगावर घेण्याचं एक कापड आहे. त्यानंतर पुढचा शब्द आहे दुलई. दुलई म्हणजे कापूस घालून केलेला गादीचा प्रकार. पहा, दुलई अजूनही स्पंच आपण ज्याला म्हणतो नवीन प्रकार येतो, स्पंचची सुद्धा गादी केली जाते आणि कापूस घालून सुद्धा गादी केली जाते. आणि हा गादीचा प्रकार आहे, तो अंथरण्याचा तो एक कापड आहे. पहा, त्यानंतर पुढचा जो शब्द आहे समई. देवापुढे दिवा लावण्याचे साधन किंवा वस्तू समई. संध्याकाळी किंवा सकाळी आपण देवापुढे तेलाचा दिवा लावतो. त्या तेलाचा दिवा ज्यामध्ये आपण लावतो त्या वस्तूला आपण त्या ठिकाणी समई म्हणतो. पहा, पुढचा जो शब्द आहे लाचार. लाचार म्हणजे कोंडीत सापडलेला, परिस्थिती पुढे हातबल झालेला. म्हणजे आता कठीण जर परिस्थिती आली तर माणूस त्या ठिकाणी लाचार होतो आणि लाचारीच्या पोटी तो काही स्वीकारायला, कुठलाही मार्ग स्वीकारायला त्या ठिकाणी तयार होतो. लाचार म्हणजे कोंडीत सापडलेला, कोंडीत सापडणे किंवा परिस्थिती पुढे हतबल होणे.
काय झालं? ठीक आहे. हा, लाचार. पुढचा शब्द आहे लाचार. लाचार म्हणजे कोंडीत सापडलेला, परिस्थितीपुढे हातबल झालेला. याच्या पुढचा शब्द आहे प्रचार. लोकांना प्रभावित करण्याची ही एक कार्यसूची आहे. म्हणजे आपला अजेंडा घेऊन लोकांपर्यंत जाणं, जनतेच्या पुढे जाणं. एखादा पक्ष असेल, पार्टी असेल, संघटना असेल, संघ असेल, हा संघ काय करतो? आपलं काम लोकांना पटवून देण्यासाठी आपला अजेंडा लोकांपर्यंत घेऊन जातो आणि लोकांना पटवून देतो. ही पटवून देण्याची जी कला आहे, या कलेला आपण काय म्हणतो? त्या ठिकाणी प्रचार म्हणतो. पहा, यानंतर पुढचा शब्द आहे विचार. विचार म्हणजे चिंतन, मनन, तर्क. आपण ज्यावेळेस अभ्यास करतो किंवा वाचन करतो, केलेला अभ्यास लक्षात राहण्यासाठी, म्हणजे ध्यानात ठेवण्यासाठी आपण त्या ठिकाणी चिंतन करतो, मनन करतो. यानंतर पुढचा शब्द आहे आचार. आचार या शब्दाचा अर्थ आहे वर्तणूक, वागणूक, शास्त्र शुद्ध वर्तन, असा या शब्दाचा या ठिकाणी आचार आहे. आपण सहजासहजी म्हणतो आमच्या शेजारी जो व्यक्ती राहतो त्याचं वर्तन अगदी सुंदर आहे, आचरण चांगलं आहे, शास्त्र शुद्ध वर्तन आहे, अशा म्हणजे अशा अर्थाने हा शब्दाचा अर्थ येतो. पहा, त्यानंतर पुढचा शब्द आहे सबला. आता सबला हा शब्द महान, शक्तिशाली, प्रभावशाली, कर्तृत्वशाली महिलेच्या संदर्भामध्ये हा शब्द या ठिकाणी वापरला जातो. आता महान, कर्तृत्वशाली, शक्तिशाली, प्रभावशाली आपण पाहतो आपल्या म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये अनेक अशा महिला होऊन गेल्या. राजमाता जिजाऊ असतील, अहिल्याबाई होळकर असतील, त्याचप्रमाणे झाशीची राणी लक्ष्मीबाई असतील. या ठिकाणी या कर्तृत्वशाली महिला होऊन गेल्या, शक्तिशाली महिला होऊन गेल्या, प्रभावशाली महिला होऊन गेल्या. कारण यांचा प्रभाव समाजावर पडला आणि त्यांचं कर्तृत्व सुद्धा समाजानं पाहिलेलं आहे. अशा म्हणजे अर्थानं हा शब्द या ठिकाणी घेतला जातो. पहा, पुढचा शब्द आहे अबला. अबला म्हणजे अन्यायाचा प्रतिकार करू शकत नाही अशी महिला, म्हणजे परिस्थिती पुढे हातबल झालेली महिला. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल, कुठलाही अन्याय झाला तर त्या ठिकाणी ती म्हणजे त्या अन्यायाला ती प्रतिकार करू शकत नाही, त्याचा ती धिक्कार करू शकत नाही. या ठिकाणी पुढचा शब्द आहे तबला. तबला हे एक जोडी वाद्य आहे आणि हे जोडी वाद्य आपल्या भारतीय संगीतामध्ये या वाद्याचा वापर केला जातो. जोडी वाद्य, पहा, दोन वाद्य, त्याचा या संगीताचा आपल्या भारतीय संगीतामध्ये त्याचा वापर केला जातो. यानंतर पुढचा शब्द आहे दबला. दबला म्हणजे चेपणे किंवा सपाट होणे. दोन गाड्याचा, चारचाकी गाड्याचा समोरासमोर जर अपघात झाला तर आपण म्हणतो त्या गाडीचा पत्रा चेपला, म्हणजे चेपला, अशा अर्थानं तो शब्द येतो दबला. चेपणे, त्या गाडीचा पत्रा सपाट झाला, अशा या अर्थानं तो शब्द त्या ठिकाणी येतो. पहा, यानंतर पुढचा शब्द आहे नजर. नजर म्हणजे दृष्टी. त्यानंतर पुढचा शब्द आहे नवस. नवस म्हणजे देवाला घातलेले, नजर म्हणजे देवाला घातलेले साकडे. पहा, या ठिकाणी आपण बऱ्याच वेळा आपल्या मनातील इच्छा, मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपण देवाला नवस करतो, देवाला साकडे घालतो. माझी मनातली इच्छा पूर्ण होऊ दे, मी तुझा अशा प्रकारचा नवस त्या ठिकाणी काय करेल? पूर्ण करेल. नवस म्हणजे देवाला घातलेले साकडे. त्यानंतर निर्मिती. निर्मिती म्हणजे रचना, स्थापना. पहा, स्थापन करणे, निर्मित करणे. आपल्या महाराष्ट्र राज्याची 1 मे 1960 रोजी निर्मिती झाली. महाराष्ट्र राज्य त्या ठिकाणी 1 मे 60 रोजी अस्तित्वात आला. या अर्थाने हा शब्द येतो. पहा, रचना, स्थापना. यानंतर पुढचा शब्द आहे राकट. राकट म्हणजे बळकट, कणखर, असा या शब्दाचा अर्थ आहे. पहा, पुढचा शब्द आहे निकड. निकड म्हणजे गरज, अडचण, जरुरी, असा या शब्दाचा या ठिकाणी अर्थ आहे. त्यानंतर पुढचा शब्द आहे
तिफन तिफन या शब्दाचा अर्थ म्हणजे तिफन म्हणजे शेतीसाठी वापरण्यात येणारे अवजार. मग हे अवजार दोन प्रकारचे आहेत. लाकडी अवजार आहे आणि लोखंडी अवजार आहे. लोखंडी अवजार हे ट्रॅक्टरला जोडलं जातं आणि या अवजाराद्वारे शेतकरी शेतामध्ये गहू, ज्वारी, बाजरी, मका, हरभरा या पिकाची त्या ठिकाणी पेरणी करतो पहा शेतकरी. यानंतर पुढचा जो शब्द आहे गोफण. गोफण या शब्दाचा अर्थ आहे शेतीतील पीक पक्ष्याने खाऊ नये म्हणून हाकलून लावण्याचं ते एक साधन आहे. पहा ज्यावेळेस पीक मोसम मध्ये येतं, पिकाला बहर येतो आणि पिकाला बहर आल्यानंतर पक्षी अन्नाच्या शोधार्थ त्या पिकावर बसतात आणि पिकावर बसल्यानंतर ते पीक त्या ठिकाणी फस्त करून टाकतात आणि पक्षाला हुसकावून लावण्यासाठी गोफण शेतकऱ्याने तयार केलेलं ते एक साधन आहे. त्या गोफणीमध्ये दगड घालतात, ती गोफण गरगरा फिरवतात आणि पक्षाला हाकलून त्यात लावतात. अशा पद्धतीनं हे शेतकऱ्याचं ते पक्षाला हाकलून लावण्याचं ते एक साधन आहे पहा. त्यानंतर सवाल. सवाल या शब्दाचा अर्थ आहे प्रश्न. त्यानंतर पुढचा शब्द आहे जवाब. जवाब या शब्दाचा अर्थ आहे उत्तर. यानंतर पुढचा शब्द आहे वर्तन. वर्तन म्हणजे आचरण. आचरण या शब्दाचा अर्थ आहे चांगली वागणूक, असा या शब्दाचा तो अर्थ आहे पहा. यानंतर पुढचा शब्द आहे कर्तन. कोणतं हे का? यानंतर पुढचा शब्द आहे कर्तन. कर्तन म्हणजे कापणे, कातरणे, कातरकाम. कापणे म्हणजे आपण केस कापतो त्याला कापणे म्हणतात. कातरणे, कातरणे म्हणजे आपण कागद कापतो त्याला कातरकाम म्हणतात, कातरणे म्हणतात. आणि कातरकाम बगीच्यामध्ये आपण त्या ठिकाणी बगीच्यामध्ये आपण सुद्धा झाडाला योग्य आकार देण्यासाठी आपण कातरकाम करतो. यानंतर पुढचा शब्द आहे अनर्थ. अनर्थ म्हणजे वाईट घटना. एखादा जर अपघात झाला तर त्या घटनेला आपण म्हणतो फार मोठा अनर्थ झाला, म्हणजे वाईट घटना त्या ठिकाणी घडली गेली. अयोग्य. अयोग्य म्हणजे अपात्र, लायकी नसलेला. पुढचा शब्द आहे असत्य. निर्विवाद, खोटे, मिथ्य म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारचा अर्थ नाही असा असत्य, निर्विवाद, खोटे. त्यानंतर पुढचा शब्द आहे अपूर्ण. अपूर्ण म्हणजे अर्धवट, अपूर्ण, पूर्ण नसलेला. यानंतर पुढचा शब्द आहे अशक्त. अशक्त म्हणजे हडकुळा, हाडे बाहेर निघालेला. थोडक्यात अशक्त माणूस आपण त्याला म्हणतो पहा, म्हणजे सशक्त नाही तो अशक्त. सशक्त याच्या विरुद्ध अशक्त असा या ठिकाणी शब्द होतो पहा. यानंतर पुढचा शब्द आहे ममता. ममता म्हणजे प्रेम. मग आपण कोणावर प्रेम करतो तर आईवर प्रेम करतो, मातृभाषेवर प्रेम करतो, कुटुंबावर प्रेम करतो, नातेवाईकावर प्रेम करतो, वृक्षावर प्रेम करतो, शेजाऱ्यावर प्रेम करतो, पशुपक्ष्यावर प्रेम करतो. अशा अर्थाने तो शब्द आहे प्रेम. प्रेम हा शब्द अनेक ठिकाणी त्या वापरला जातो. त्यानंतर सुमन. सुमन या शब्दाचा अर्थ आहे पुष्प किंवा फूल. त्यानंतर पुढचा जो शब्द आहे कासरा. कासरा म्हणजे बैलाला बांधायची दोरी आणि इतर कामासाठी सुद्धा याचा वापर केला जातो.
बैलाला सुद्धा या दोरीने बांधलं जातं. आणि इतर कामं म्हणजे आपण विहिरीतून पाणी वर काढताना ज्यावेळेस आपण बादलीला तो कासरा बांधतो आणि बादली विहिरीमध्ये सोडतो, बादली पाणी शिंदून काढतो, या कामासाठी सुद्धा या कासऱ्याचा वापर केला जातो. त्यानंतर नयन. नयन या शब्दाचा अर्थ आहे डोळे. डोळे म्हणजे आपण जे डोळ्याने पाहतो त्याला नयन म्हणतात. डोळ्याने आपण दृश्य अदृश्य सगळ्या वस्तू पाहू शकतो. रंग रूप वस्तू साहित्य साधन म्हणजे आपल्या शरीराचा तो एक भाग आहे. डोळा हा आपल्या शरीराचा एक भाग आहे. महान. महान या शब्दाचा अर्थ आहे मोठा, विशाल. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी 2 अक्षरी तीन अक्षरी शब्दाचे अर्थ या ठिकाणी पाहिले. आता त्यावर आधारित आपण काही प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया. पहा आता 3 अक्षरी शब्द आणि त्यावर आधारित प्रश्न. पहिला प्रश्न आहे, खाली दिलेल्या रिकाम्या चौकटीत कोणता पर्याय निवडल्यास 4ही अर्थपूर्ण शब्द तयार होतील. खाली दिलेल्या रिकाम्या चौकटीत कोणता पर्याय निवडल्यास 4ही अर्थपूर्ण शब्द तयार होतील. आता पहा या ठिकाणी स, अ, त, द. आता आपल्याला या ठिकाणी योग्य पर्याय निवडायचा आहे. पहा पहिला जर पर्याय आपण या ठिकाणी निवडला, तर सबला. सबला. अबला, तबला आणि दबला. म्हणजे पहा सबला. सबला म्हणजे सक्षम, थोडक्यात आपण म्हणूया त्यांना. शक्तिशाली, प्रभावशाली महिला. महिलेच्या संदर्भात आलेला शब्द आहे शक्तिशाली. त्यानंतर अबला, अन्यायाचा प्रतिकार करू शकणार नाही अशी महिला. त्यानंतर तबला. तबला हे एक जोडी वाद्य आहे. भारतीय संगीतामध्ये या वाद्याचा वापर केला जातो. पुढचा शब्द आहे दबला. दबला म्हणजे चेपला, सपाट होणे. म्हणजे या ठिकाणी पहिला पर्याय या ठिकाणी बसलेला आहे. आता दुसरा पर्याय जर आपण पाहिला, बक. बक म्हणजे सर्व. अबक हा अर्थपूर्ण शब्द या ठिकाणी तयार होत नाही, म्हणून हा शब्द पर्याय या ठिकाणी चूक आहे. तिसरा जर पर्याय आपण पाहिला तर सकाळ. सकाळ म्हणजे सकाळची वेळ. अकाळ, तकाळ. आता तकाळ शब्द या ठिकाणी अर्थपूर्ण होत नाही, म्हणून तिसरा पर्याय या ठिकाणी चूक आहे. चौथा पर्याय जर आपण पडताळणी केली तर पास म्हणजे काठावर पास झालेला. अपास, तपास आणि द पास म्हणजे या ठिकाणी द पास हा शब्द जो आहे हा अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही, म्हणून हा सुद्धा पर्याय या ठिकाणी काय आहे, चूक आहे. याला या ठिकाणी पहिला पर्याय या प्रश्नाचा बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया. उभा व आडवा दोन्ही शब्द अर्थपूर्ण होण्यासाठी चौकटीत कोणते अक्षर येईल. प्रश्न आपण नीट समजून घेतला पाहिजे. उभा व आडवा दोन्ही शब्द अर्थपूर्ण होण्यासाठी चौकटीत कोणते अक्षर येईल. आता आपल्याला प्रत्येक पर्यायाची पडताळणी या ठिकाणी करायला पाहिजे. आता पहिला जो पर्याय आहे उ, जर उ पर्याय आपण या ठिकाणी टाकला उ पर्याय जर या ठिकाणी जर आपण टाकला तर उदर हा आडवा अर्थपूर्ण शब्द तयार झाला. उभा शब्द जर आपण पाहिला तर उखाना हा अर्थपूर्ण शब्द या ठिकाणी तयार झाला. उदर म्हणजे पोट आणि उखाना म्हणजे नाव घेण्याची एक अनोखी पद्धत, आगळीवेगळी पद्धत. हा अर्थपूर्ण शब्द त्या ठिकाणी तयार झाला, म्हणून हा पर्याय पहिला या ठिकाणी योग्य आहे. दुसरा जर पर्याय आपण त्या ठिकाणी टाकला दुसरा पर्याय जर आपण त्या ठिकाणी टाकला तर स खाना होईल, हा अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही. तिसरा जर पर्याय आपण त्या ठिकाणी वापरला तर अखाना होईल, पण आडवा शब्द आदर होईल. एकच शब्द त्या ठिकाणी अर्थपूर्ण तयार होतो, म्हणून हा सुद्धा पर्याय अयोग्य आहे. आणि पुढचा जर अक्षर या ठिकाणी पर्याय जर आपण या ठिकाणी जर वापरला तर फादर. फादर
हा शब्द अर्थपूर्ण तयार झाला, पण तो इंग्रजीतून तयार झाला. एकच आडवा शब्द तयार झाला, पण उभा जो शब्द आहे हा काना हा अर्थपूर्ण शब्द त्या ठिकाणी तयार होत नाही. म्हणून या ठिकाणी पहिला पर्याय योग्य आहे. पुढचा जर प्रश्न आपण पाहिला तर रिकाम्या चौकटीत कोणता पर्याय निवडल्यास पाचही अर्थपूर्ण शब्द तयार होतील. रिकाम्या चौकटीत कोणता पर्याय निवडल्यास पाचही अर्थपूर्ण शब्द तयार होतील. आता या ठिकाणी पहिला पर्याय आपण या ठिकाणी पडताळणी करून पाहूया. पहिल्या पर्यायाची स वर अनुस्वार सं संपूर्ण संसत्य पहा संसत्य म्हणजे हा अर्थपूर्ण शब्द या ठिकाणी तयार होत नाही. दुसरा पर्याय आपण या ठिकाणी पडताळणी करून पाहूया. दुसरा जो पर्याय आहे अपूर्ण असत्य अपूर्ण असत्य अयोग्य अनर्थ आणि अशक्त हा पर्याय या ठिकाणी बसलेला आहे. पहा अपूर्ण म्हणजे पूर्ण नसलेला, असत्य म्हणजे सत्य नसलेला, अयोग्य म्हणजे योग्य नसलेला आणि अनर्थ म्हणजे वाईट घटना आणि अशक्त म्हणजे सशक्त नसलेला हाडकोळा. या ठिकाणी हा पर्याय बसलेला आहे. आता पुढचा जर पर्याय आपण या ठिकाणी जर पाहिला तर पुढचा जर पर्याय आपण या ठिकाणी पाहिला तर परिपूर्ण म्हणजे पूर्ण असलेला हा पर्याय त्या ठिकाणी एक शब्द बरोबर आला. परिसत्य हा अर्थपूर्ण शब्द होत नाही, म्हणून तिसरा पर्याय या ठिकाणी योग्य नाही. आणि त्रिपूर्ण त्रिसत्य त्रियोग्य म्हणजे या ठिकाणी कुठलाही शब्द अर्थपूर्ण तयार होत नाही, म्हणून हा सुद्धा पर्याय या ठिकाणी अयोग्य आहे. हा सुद्धा पर्याय अयोग्य आहे. या ठिकाणी योग्य पर्याय क्रमांक 2 आहे. पहा पुढचा प्रश्न आहे चौकटीच्या मध्यभागी अशी अक्षरे वापरा. चौकटीच्या मध्यभागी अशी अक्षर वापरा की ज्यामुळे उभा आणि आडवा शब्द विरुद्ध अर्थी शब्दाची जोडी तयार होईल. प्रश्न आपण या ठिकाणी समजून घेतला पाहिजे. या ठिकाणी अर्थपूर्ण शब्दही तयार झाला पाहिजे आणि त्याचा विरोधार्थाचा शब्द सुद्धा त्या ठिकाणी तयार झाला पाहिजे. पहा मग आपल्याला त्या ठिकाणी योग्य पर्याय आपल्याला प्रत्येक पर्यायाची आपल्याला या ठिकाणी पडताळणी करून पाहिजे. पहा या ठिकाणी पहिला पर्याय जर आपण या ठिकाणी वापरून पाहिला तर या ठिकाणी ल आला तर स ल ल ज ल ब म्हणजे हा पर्याय या ठिकाणी योग्य नाही. अर्थपूर्ण शब्द त्या ठिकाणी तो होत नाही. दुसरा पर्याय जर आपण त्या ठिकाणी पाहिला म तर समल आणि जमब हा दोन्ही शब्द आडवा आणि उभा दोन्ही शब्द या ठिकाणी अर्थपूर्ण तयार होत नाहीत, म्हणून दुसरा सुद्धा पर्याय या ठिकाणी कसा आहे, दुसराही पर्याय या ठिकाणी चूक आहे. तिसरा अक्षर आपण या ठिकाणी वापरून पाहूया ज स ज ल आणि ज ज ब म्हणजे दोनही शब्द या ठिकाणी अर्थपूर्ण तयार होत नाहीत, म्हणून हा सुद्धा पर्याय या ठिकाणी अयोग्य आहे. आणि पुढचा अक्षर या ठिकाणी आपण वापरून पाहूया वा सवाल आणि जवाब म्हणजे सवाल म्हणजे प्रश्न आणि जवाब म्हणजे उत्तर. या एकमेकाच्या विरोधार्थी शब्दाची ही जोडी आहे सवाल जवाब, म्हणजे या ठिकाणी हा पर्याय योग्य आहे. सर्वप्रथम आता या ठिकाणी 3 अक्षरी शब्द आपण पाहिले, आपल्याला 4 अक्षरी शब्दावरही पाहता येईल. आता या ठिकाणी आपण परीक्षेसाठी काही प्रश्न यापूर्वी मागील परीक्षेला जे प्रश्न आलेले आहेत ते प्रश्न आपण कशा पद्धतीचे आलेले आहेत
आपण ते या ठिकाणी पाहूयात. पहा, चौकटीतील यापूर्वी परीक्षेला आलेले प्रश्न. प्रश्न पहिला आहे, दिलेल्या चौकटीत अर्थपूर्ण शब्द तयार होण्यासाठी अनुक्रमे कोणते अक्षरे येतील? हा 2017 साली परीक्षेला प्रश्न आला होता. पहा, दिलेल्या चौकटीत अर्थपूर्ण शब्द तयार होण्यासाठी अनुक्रमे कोणती अक्षरे येतील? 2017 साली हा प्रश्न आला होता. आता या ठिकाणी अक्षराचा समूह दिलेला आहे. प्रत्येक प्रत्येक पर्यायाचा अक्षर समूह आपल्याला या ठिकाणी पडताळणी करून पाहायची आहे. पहा, अ अ आता पहिला पर्याय या ठिकाणी आपण वापरून पाहूया. ग, जी, भा, ज. अंगण, अंगण म्हणजे घरासमोरील मोकळी जागा. अंजीर, अंजीर म्हणजे खाण्याचं एक फळ आहे. अंधार म्हणजे रात्र आपण थोडक्यात म्हणूया त्याला. आणि अंजन, अंजन, अंजन म्हणजे डोळ्यात घालण्याचं एक औषध आहे. पाहते, हे तीनही शब्द या ठिकाणी अर्थपूर्ण तयार झाले आहेत. अंगण, अंजीर, अंधार, अंजन. म्हणून पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी बरोबर आहे. आता पुढचे पर्याय आपण या ठिकाणी पडताळा करून पाहूया. ग, जी, अंजन हा अर्थपूर्ण शब्द तयार झाला. अंगर, अंगर हा या ठिकाणी अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही. म्हणून हा पर्याय या ठिकाणी कसा आहे? चूक आहे. यानंतर पहिला पर्याय या ठिकाणी बरोबर आला. दुसरं म्हणजेच या 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 ठिकाणी हे उत्तर बरोबर आहे. दुसराही पर्याय चूक आहे. तिसराही पर्याय या ठिकाणी आपण चूक आहे असं समजायला काही हरकत नाहीये. पहा, पुढचा प्रश्न आहे, उभा शब्द गरज या अर्थाचा व आडवा शब्द बळकट या अर्थाचा तयार होतो, तर रिकाम्या जागी कोणते अक्षर येईल? हा 2018 साली या ठिकाणी तो प्रश्न आला होता. पहा, उभा शब्द गरज व या अर्थाचा व आडवा शब्द बळकट या अर्थाचा तयार होतो, तर रिकाम्या जागी कोणते अक्षर येईल? आपण या ठिकाणी पर्यायाची चाचपणी करूया. पहिला पर्याय या ठिकाणी वापरून पाहूया. पहिला पर्याय व, निवड आणि रावट. म्हणजे निवड हा शब्द अर्थपूर्ण तयार झाला, पण रावट हा शब्द अर्थपूर्ण तयार झालेला नाही. म्हणून पहिला पर्याय या ठिकाणी चूक आहे. पुढचा पर्याय पाहूया. की, निगीड म्हणजे हा अर्थपूर्ण शब्द या ठिकाणी तयार होत नाही. म्हणून हा सुद्धा पर्याय या ठिकाणी चूक आहे. तिसरा पर्याय आपण या ठिकाणी पाहूया. क, निकड आणि राकट. निकड या शब्दाचा अर्थ आहे गरज आणि राकट या शब्दाचा अर्थ आहे बळकट, कणखर. म्हणजे या ठिकाणी हा पर्याय योग्य आहे. हा पर्याय या ठिकाणी बसल्यामुळे पुढचा सुद्धा पर्याय आपण अर्थातच चुकीचा आहे असं समजायला काही हरकत नाहीये. निकड, राकट. त्यानंतर त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, पुढील शब्द कोड्यामध्ये गूढ, दृष्टी, निर्मिती या शब्दाचे अर्थ मिळवण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी अनुक्रमे कोणत्या अक्षर गटाचा पर्याय येईल? हा 2019 साली प्रश्न आला होता. पहा, पुढील शब्द कोड्यामध्ये गूढ, दृष्टी, निर्मिती या शब्दाचे अर्थ मिळवण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी अनुक्रमे कोणत्या अक्षर गटाचा पर्याय येईल? अक्षर गट आपण या ठिकाणी वापरून पाहूया. पहिला अक्षर गट पाहूया या ठिकाणी आपण. ग आणि ज.
आणि पुढं च. पा गहन. गहन म्हणजे गुढ. गुढ या शब्दाचा अर्थ गहन. नजर. नजर या शब्दाचा अर्थ दृष्टी. आणि रचना. रचना या शब्दाचा अर्थ आहे निर्मिती. अशा या अर्थाचे शब्द या ठिकाणी तयार झालेले आहेत. तीनही अर्थपूर्ण शब्द या ठिकाणी तयार झालेले आहेत. म्हणून या ठिकाणी पहिला पर्याय बरोबर आहे. अर्थात पुढचे दोनही दुसरा पर्याय चुकीचा आहे, तिसरा पर्याय चुकीचा आहे आणि चौथाही पर्याय या ठिकाणी चुकीचा आहे. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी 2 अक्षरी, 3 अक्षरी, 4 अक्षरी शब्दाचा या ठिकाणी अर्थ पाहिले, त्यावर आधारित प्रश्न पाहिले आणि या ठिकाणी मला जे ऑनलाईन तासिकेला या ठिकाणी दिली त्याबद्दल तालुका स्तरावरील अधिकारी, जिल्हा स्तरावरील अधिकारी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो, आभार मानतो आणि तंत्र सहाय्य करणारे शिक्षक यांचं पण या ठिकाणी आभार आणि स्वागत. या ठिकाणी मी थांबतो.